वहिनी जरा ऊन जास्त झाले ना. हो ना, येईपर्यंत परमा मेकअप उतरून गेला हो. हा तुम्ही असं म्हणते एवढ्या लांब आणलंय मला रस प्यायला. कुठे रसाचं दुकान? हे काय आहे? भाऊजी बघा रस्ते का नेलं चुकले? नाही नाही हा आता कसं आहे तुम्हाला रस पाजायला आणले मी. रस पाजायला आणले तर तुम्ही रस्त्याने आता नाही तेच म्हणले. आम्हा- पण मला एक सांगा, मागच्या सारखं नाही करायचं ना? नाही ना माग सारखं नाही करणार. एवढं बिल मी भरणार आहे. नाही नाही, तुम्ही असंच म्हणते गोड बोलून मला इथं आणि त्या मलाच बिल भरावं लागत. नाही नाही तसं नाही. आणि कसं ईदला रसले भारी तुम्हाला दाखवतो चला. हा ना, तो टाइम तुम्हाला त्या हॉटेलला नेत राहते ना. मग आता तिला आता जेवण आज रस पिऊन गरमत आहे जरा थोडं. हा ही बघ उठा. हे काही आहे. आणि तुम्हाला सांगतो वहिनी या लाकडाच्या चरख्यात इतका भारी रस निघतो ना, अजिबात घाण येत नाही. नाही मारीच नाही गरीब आहे ते. गरीब आहे. हा गरीब आहे. बघा ना किती भारी निघतंय आणि त्या मशनीच्या याच्यात एवढं गोड नाही लागत. हा ते पण आहे. हा रस चांगला लागला आहे ना. हा मला लिहून लागले, बसू का? बस ना. लय दम लागला हो भाऊजी. वहिनी इकडे बसा जरा. का बरं? ऊन येतं तिकडे थोड्या वेळाने इथे ये. हा का? इकडे बसा. अहो लय ऊन लागलं मला. हा बाप बा हा दोन द्या रस. खाऊ भाऊजी, तुम्ही आज मला लय गोड बोलून आणले वे. हा कस काय रस प्यायला? करम होतो का ना लई. हा का? Usan kuntu muka. Kalau mun tambah dua. या ना त्याला दे. सरपंच साहेब नमस्कार. मला लय ऊन लागलं होतं भाऊजी, मला चला वहिनी रस प्यायला, मग घेऊन आले ते मला. आणि साक्षात यांच्याकडून कप रस तुम्हाला. हा ते आता द टाइम तर माणूस बिल भरणार, आता पाहू काय होतं. नाही नाही मी आहे ना. पर वहिनी मी काय म्हणतो हे नाही का ही इमायशी शेजारी बसलेली हा बोला ना. मला लय आवडते ती. आवडती? म्हणजे मी बोललो नाही तिला पण बघा ना तेवढं आमचं सोयरिकेचं जमतंय का. मी बोलू? मग आता तुम्ही बोला तुम्हाला माहिती ना घरी मी घाबरतो. तुम्ही एवढं बोललं तर तुम्ही बघा ना तेवढे द्या ना. म्हणून तुम्हाला रस प्यायला आणला काय? नाही रस प्यायला म्हणजे मला काय म्हणते अचानक येणार होती म्हणून बोल तेवढं. बरोबर. आम्ही ना रस प्यायला घेऊ. घ्या की. बरा आज कोणाची पार्टी होती मग? काय नाही भाऊजीच ते आपलं बाटी बिटी नाही काही असंच. हा असं गरमच होतं ना. हा म्हणलं आता नाही गवळून जायचं ते. Lewu काय ना तुम्ही आत. आहे आपलं. बरं झालं टायमाला आले, मला ते शॉर्ट लावता ना गुप्ता. हा 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 गार तेवढ्यावर टापलेलं असतं तुम्ही. नाही नाही आपलं सहज घ्या ना. येऊ का नको? घ्या घ्या. उजीर लय प्रेमाने बोलती घ्या. नाही कसं बाकी बरं चाललंय ना. हो मस्त. तुमचं तुम्ही काही दिसतच नाही आता गावात. नाही जरा कामात होतो ना म्हणून. आज दिसले ना. काय का नाही भाऊजी, त्यासाठीच आले बहुतेक ती. नाही मला माहित नव्हतं ते येणार आहे. आता जायचं नाही कश काय भेटलं. आज आले नाही दिसते तुम्ही गमणार येतं असं म्हणजे म्हणलं होतं द्यायला का आम्ही देतोय उरूप द्यायला आले का. अवघा नाही ना. वहिनी तेवढं तुम्हाला काही दमच निघा ना. बरं मी काय म्हणते सरपंच, बरं झालं तुम्ही आले. आता आल्याचे तर द्या लावून. काय लग्न म्हणायचंय मला. लग्न कोणाचं? या काय माझ्या भाऊजीचं. कुठं? आता कुठं कशाला जाते, आपल्याच जवळ बसली. हा भाऊजी मला तेवढ्या करताच घेऊन येईल रस प्यायला. नाही ते काय माहिती मला आवडते मग हिला बी मी आवडतो. तुम्ही बरोबर आहेत का सगळे? नाही मग आधी आलो नंतर यांनी मला फोनवर सांगितलं होतं आधी. मग माझ्या अंगावर होतं आधीच जमेल होतं वाटतं. बर तर आहे का? तेवढं बघा ना म्हणजे कसं एक तर तुम्हाला माहिती आता. अरे मग तुमचं जर जमलं तुम्हाला फोन करायचा सांगायचं किंवा 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 तुझ्या नवऱ्याला सांगायचं मग हे करायचं हे रस्त्याची तुम्हाला सोयी असते काय? हो तेच मला गोड गोड बोलून इथं घेऊन आले. मला आता कळलं तेव्हा मी तुम्हाला सांगू. हे नाही बोलवलं असेल त्यांनीच. असंच असणार नक्की.
ते काय मग तुम्हाला म्हणले ना आता- एकमेकांचं सगळं ठरवून ठेवलं त्याला चॅप्टर आहे पहिल्यापासून. पहा ना हा. कायचं मग? आपलं सहज त्यांनी असं ठरवलंय की आज सगळ्यांसमोर सायलेंट तुम्ही कॉलेजला बरोबर होते ना दोघं? हा मग एवढं लेट असतं काय आधी सांगायला काय झालं एवढं लय लागलं ते बुवा. सरपंच साहेब तू ना नेहमी बघायचो बर. रस्त्याने जाता येत आहे ना गप्पा मारत बसायचे मोटरसायकल फिरायचे असं का हो म्हणून असं अरे बघ सांगायचं काम नाही का तुझं? नाही जरा भीती वाटत होती तुम्हाला तर माहिती घरी बोलू शकत नाही मी. बरं ठीक आहे आता सांगितलंय ना. पण सरपंच माझा एक प्रॉब्लेम आहे काय? माझ्या घरच्यांना नाही सांगितलं मी आज तुझ्या घरच्यांना मी सांगेन ना तुझ्या घरचे माझ्या ऐकतात ना सगळं माहिती ना तुला. हा मग? तुम्ही ऐकता मग हे तुम्ही सांगा असं बरोबर सांगतो मी सांगतो सगळं काही करू. नाही तर आल- मी जर सांगायला गेले ना माझं डायरेक्ट रागडा सेन कर ही तुझी शेजारी आहे ना. हा पण तिच्या सांगण्यात आणि तुमच्या सांगण्यात लय मोठा बदल आहे सांगू मी सांग काय ते दोघांना ना मी एका हॉटेलमध्ये पाहिलं होतं मग आता त्याने उघडच केलं ना. का हो भाऊजी जेवायला गेलतो म्हणजे मला जेवायला घेऊन जायचे आणि संग जेवण करून यायचे काय तुम्हाला आलो 5 मिनिटात आलो 5 आणि बिल मागून भरून घ्यायचे काय नाही तेव्हा जरा कडकी चालू होती पण आता यावेळेस भरणार आहे ना मी हे सगळ्यांचं बिल मीच भरणार आहे. हा ना हा बरोबर होईल मग आता सगळ्यांना पाजले ना मग आता माय लागण्याची पार्टी समजाई हा का रस अजून का मग तोंड गोडी केलं ना सगळ्यांचं वय सरपंच आहे. म्हणजे पाहिला का सरपंच रस एक पाहिजे काम कर बरं. जमलं जुळलं तोंड गोड केलंय ना का दाखव बरं पैसे. हे काय लगेच देऊन टाकत कोणते हे का पडले काय आता आता का पैसेच घरी राहिले हे राहिले घर राहिले ते तू किती चॅप्टर आहे मला माहिती आहे ना. जाऊ दे तू कस काय पसंत केला आहे त्यांच्याकडे पण त्यांनी घरी ठेवलं हा असं आहे का? घरी राहिले त्याची जबाबदारी- घेतलाय. बरोबर द्या बाई पैसे मी का संग घेऊन येते काय का तुम्ही कुठं कामाला जाते भाऊजी काय बोलते मला नंतर घरी गेलं देता नाही तर द्या ना तुम्ही. अगं अजून लग्न भेटलं ठीक आहे चल जाऊ दे आपण एक काम करू माहितीये का हिच्या घरी सांगतो मी. हा, तू तुझ्या नवऱ्याला सांग. हा, मी त्यांना आणि आता हे जमाय जमीचा काही विषयच नाही राहिला. नवऱ्याने नवरी बघायची नवरीने नवरदेव बघायचा काही विषय नाही राहिला. तारीख काढू आणि लग्न करून टाकू. सरपंच माझे वडील ऐकतील का मी आहे ना सांगितलं ना. आता सरपंच आहे म्हटल्यावर काही विषयच नाही तू टेन्शनच घेऊ नको आलं का लक्षात. फिक्सच आहे आता झालं. चला बरं झालं आपण सरपंचाला सांगितलं पहिले मी बिल देतो. तुझ्या लग्नाची पार्टी तुला आत्ताच. सरपंच पण एक गोष्ट समजली का रस पेता पेता जुळलं लग्न रस पेता पेता जमलं लग्न. हा ना? ऊसाचा रस पेता पेता जमलं लग्न जमलं. बरं झालं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा हे तुम्ही केल्यामुळे चांगलं झालं. सहज योग असते ते. हा, मग तेच. जे वरूनच ठरलेलं असतं हे जोडा ठरलेला असतो आणि वरूनच सगळं ठरलेलं असतं कुठं जमणार हे ठरलेलं असतं. आपण फक्त निमित्त आहेत. हे सरपंच तुमच्यामुळे ना नेहमी कुणाचे ना लपडे सगळे तुम्ही सॉल्व्ह करतात नाही ते आहे मग लफडे नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह. प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. कशाला लफडे नाही. कसं आपण ना चला किती पैसे झाले धरा पेंटर द्या पैसे. बरं मी काय म्हणते आता भाऊजी हा? आता घरी येता का तिच्या संग येता नाही आता नाही जाऊ द्या त्या दोघांना. का? काय करायचं आपल्याला. नाही मग मी जाते घरी तात्याला सांगते आणि यांना सांगते तू चल आमच्या गाडी आम्ही चाललो. बरं चला चला बरोबर. ते का जाय का ना जरा 500 रुपये द्या ना आम्ही जरा जेवण करू की जाते का आता. लग्न जमवायचं 500 द्यायचे. काय झालं नाही आपण काय नाही देतो तुला मला कधी देशील. देतो जेवायला बी पैसे नाही माहिती तुमच्याकडे हा इथं घरी पेट पाहिलं का सगळं काही. नाही तिला माहिती ना तसे सरपंच चांगले नाही ते प्रेम आंधळ असतं म्हणतात ना त्यातला प्रकार. पैसे बिशे आहे का नाही बघ त्याच्याकडे. नाही आता घेतलेच माझ्याकडून. नाही नसलं तर आहेच की तुम्ही पैसे म्हणजे उसने द्यायला हा असं म्हण. बरं, चल. अवघड आहे. बरे खरंच सरपंच अवघड आहे. बरं या लवकर हा येतो तुम्ही पुढे सांगा 10 रुपये द्यायचे त्यांना